ठाण्यात तर तुमचा महापौर बनतोय असा आकडे सांगतात आहे. पण इतर कुठल्या ठिकाणी तुमच्या पक्षाचा महापौर होणार? ठाण्यात आमचा महापौर त्या ठिकाणी 100% बसणार. महायुतीचा महापौर. हं, कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल, हं, उल्हासनगर महानगरपालिका असेल, डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी आमचा महापौर बसेल. हं. आणि बऱ्याच ठिकाणी महापौर बसवण्याचा आम्ही मुंबईतही मुंबईमध्ये माननीय देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे साहेब बसून निर्णय घेतील. महायुती म्हणून आम्ही निवडणूक लढलो आहे. हं, महापौर जर मुंबईत आमचा बसला तर नक्कीच आनंद होणार आहे. कुणाला नाही होणार आनंद? हं. महापौर म्हणून मी स्वतः काम केलेलं आहे आणि महापौर पद हे शोभेचं नाही आहे. काम करण्यासाठी खूप मोठी संधी महापौराला असते. त्यामुळे प्रत्येक पक्षाला वाटतं की आपला महापौर त्या त्या महानगरपालिकेवरती बसावा. आता तुम्ही म्हणजे मुंबई हे नाव मी तुम्हाला आठवण करून दिली म्हणून, त्यामुळे मला असं वाटतं की ठाणे, उल्हासनगर आणि इथे कल्याण डोंबिवली इथं महायुतीचा महापौर असणार आहे. पण तो महायुतीतल्या कुठल्या पक्षाचा महापौर असणार आहे? बघा, या संदर्भात निर्णय आमचे महायुतीचे नेते त्या ठिकाणी घेतील. पण ॲज अ शिवसैनिक म्हणून आणि त्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मला असं वाटतं की त्या त्या ठिकाणी आमची मेजॉरिटी आहे. एकनाथ शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची मेहनत, महायुतीच्या नेत्यांची, रवींद्र चव्हाण असतील, त्यांच्या सगळ्यांच्या आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत आमची युती होती, पण त्या ठिकाणी आमची संख्या जास्त आहे. त्यामुळे मला असं वाटतं की त्या ठिकाणी आमचा महापौर असावा. उल्हासनगर महानगरपालिकेत सुद्धा आमची संख्या जास्त आहे. आम्ही युती म्हणून लढलो नाही, तर त्या ठिकाणी आमचा महापौर निवडून यावा, आमच्या पक्षाचा असावा. तो महायुतीचा नक्कीच असणार आहे. पण असं मला वाटतं ॲज अ शिवसैनिक म्हणून. आणि ठाण्याचं तर आमची संख्या आहे, जी काही बहुमताचा आकडा लागणार आहे 66, त्यापेक्षा 75 ही आमची संख्या आहे. जरी मी म्हणत असेल महायुतीचा महापौर व्हावा, पण ॲज अ शिवसैनिक म्हणून तो माझ्या पक्षाचा असावा हा नक्कीच मला वाटणार. का वाटू नये? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.